अजून कसं आले नाही ते? कुठं राहिले असतील? मी परत जाऊन बघून येऊ का? हे पोलिसांच्या हातात तर सापडले नसतील ना? त्या जामकरनं पकडलं असेल का? नाही नाही, मला परत जाऊन बघितलं. आप्पा, मी जाऊन बघून येऊ का कुठे दिसतायत ते? अगं बघायला तो काय असा रुसून गेलाय का? अगं लाले, सुद्या गेलाय ना त्याला शोधायला. हा, आता आरोपी म्हणून का असं ना, पण शोध तर सुरू आहे ना. आप्पा, रंजना आत्ताना सांगून ठेवा, माझ्या नवऱ्याला आरोपी नाही म्हणायचं. रंजना, बाई जरा शांत राहतेस का तू? हा, असं कशा बाई बोलतेस तू? हो, अगं ग ग प्रेमाने किती समजावतो यार. हा, त्या श्यामलचं विम्याचं पैसे मिळणार ते आठवलं असेल ना. अरे किती पैशासाठी लाचारी. ते कुत्र कसं हाडूक बघून लाळ गाळतो, तसं ह्याला पैसे बघून लाळ सुटते. बाबी असाच होता याचा. लालिताई, 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 हो लालिताई, देव पावला. गोपाळजी सुखरूप आहेत. काय? कुठं आहेत हे? आणि तुम्हाला कसं माहिती? अहो, ते माझ्या घरी आले होते आणि त्यांना डोक्याला इथे हलकी जखम झाली आहे. लागलं? कुणी मारलं त्याला? मला काही माहित नाही आणि त्यांनी काही फार सांगितलं नाही मला. पण तो तुमच्या घरी कशा पायी आला होता? आता कुठं आहे तो? आता ते पोलीस स्टेशनला गेलेत. पोलीस स्टेशनला? का? माहित नाही, पण कदाचित त्यांच्यावर ज्यांनी वार केलाय ना त्यांची तक्रार करायला गेले. वाड्यावर कोणी लिंबू फिरवले कोणास ठाऊक. पाठोपाठ घटना घडतायत नुसत्या. लिंबू कशाला फिरवायला पाहिजे? रोज भामटा उठलाय वाड्याच्या आणि गावाच्या मुळावरती. त्याला कोणीतरी असाच आतल्या गाठीचा आणि कपटी कोणतरी भेटला असेल. दोघं मिळून आता होत्याचं नव्हतं करण्यात म्हणजे बरं. लोकांचा जीव घेण्यात म्हणजे बरं बाबा. तुम्ही नका आमच्या आजींकडे लक्ष देऊ, ते अशाच बडबड करत असतात. ह्यांना माहिती आहे का ह्यांना कोणी मारलंय ते? हो, मग तर मला पोलीस स्टेशनला गेलंच पाहिजे. तुला सांगतो, गोपाळ घावलाय, सुखरूप आहे. गोपाळ, तुला काय झालं नाही रे गोपाळ? अरे तू कुठं गेला होतास रे? तुला काय झालं नाही ना? यांना मीच मागणं मारलं होतं हे कळलं असलं तर? अरे तू असं कुठे जात जाऊ नकस रे. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत आता. ओ नरगिस, मदर इंडिया पोलीस स्टेशन आहे. आवरा झाला स्वतःला. चांगले का आग लावली? हाय का साहेब, अहो किती वेळा सांगितलं मी तुम्हाला, ऐकूनच घेणं झालंय. मी कशाला काय करतोय? हे बघा, माझी आई सुद्धा आली, मी तिची शपथ घेतो, मी नाही लावली आग. तो आईची शपथ घे, बाईची शपथ घे, नाही तर तुझ्या घरच्या गाईची शपथ घे. आग तूच लावलीस. हे पट्टी काढ. काय गरज नाही पट्टी काढायची. माझ्या लेकराचा जीव घेता काय तुम्ही? हा, त्याला लागलेलं दिसत नाही वय? आप्पा, अहो राहू द्या. मी पट्टी काढल्याने खरं काय ते जर कळणार असेल तर काढतो पट्टी. हो दे तरच थोडासा. उलट बरं आहे ना, पट्टी काढली तर ह्यांना कळल मी आरोपी नाही. काढतो. हळू, पोलीस स्टेशन आहे. ओ साहेब, तुम्ही असं आमच्या देवांसवर आरोप करू शकत नाही. हा, अहो साहेब, मी हेच सगळ्यांना सांगतोय की गोपाळला जर पुरावं नष्ट करायचं असतं त्यानं गावातल्या लोकांना ठस द्यायला तयारच केलं नसतं. गावकऱ्यांना मला सगळं कळतंय बरं का, तुमचं माझ्यावर प्रेम आहे. कधी कधी मला खरंच कळत नाही एवढ्या प्रेमाचं सगळं मी काय करू. दास, पट्टी काढ. गोपाळजी. नर्स आहेस तू? दादा, नर्स नाही आहेस तू, सिस्टर आहेस तू माझी. दादा, हळू काढला.
एवढं लागलंय माझ्या नवऱ्याला. बघा, घ्या बघा तुमच्या डोळ्यांनी जामकर साहेब. हो, माझ्या नवऱ्यानं माझ्या घरानं तुमचं काय बिघडवलंय असं का? हात धुवूनच माग लागलाय आमच्या. सतत आमच्या घराची इज्जत चव्हाट्यावर आणताय. नवऱ्याला हात लावला की तिचा जीव होतो वर खाली. हीच तीच ही गोपाळ टेलरची बायको ची सौका लाली. दादा, तुझ्या संशयी स्वभावामुळे किती लोकांना त्रास देणार आहेस तू अजून. गोपाळजींवर डाऊट घेतोयस. तर निघू आम्ही, अजून काय चौकशी करायची. या सगळ्यांना घेऊन जा. चला जामकर साहेब, हे जे काय झालं ना, हे शेवटचं बरं का. आम्ही ऐकून घेतोय, सहन करतोय म्हणून तुम्ही आमच्याच मागे लागलात. आता पुन्हा जर तुम्ही आमच्या घरावर किंवा माझ्या लेकरावर आरोप केला ना, तर आम्ही आंदोलन करू. कमिशनर ऑफिस पुढे जाऊन मोर्चा काढू आम्ही. काय मंडळी? चला. हो चला, मी आहे ना, तुम्हाला काय नाही होणार. चला. फुलाबाय, चला बाय. साकेत खरं तूच केलंयस की तुला कोणी